भविष्य भाषुकान सावधान तुका अलौकिका जीवंत देह सारा अविष्य भानुका मायो हरि मध्या समुद्रिकाय पार प्रतिष्ठितमानंदकंदम परमहंसपति मा करो नमो श्री चरण संतान ध्यान से नाविकावादो ध्यान से नकारि अरंगा प्रियक्ष्यति खड़ा जिंदारी सरासु बलिगा आपल्या या सुरुवातीला अखंड हरिनाम सप्ताह किती वर्ष 23वे वर्ष आहे आणि या 23व्या वर्षातील तृतीय दिवसाचं कीर्तन पुष्प माझ्याकडे आलेलं आहे. प्रारंभ करण्यापूर्वी थोडासा परिहार
खरं तर आवडीला येण्याची दुसरी वेळ आहे. 2 वर्ष 2-3 वर्ष झाली असतील गोष्टीला. त्यानंतर आज येणारा हा श्रीचा हा योग आहे. अर्थातच हा योग तुम्हा सर्व ग्रामस्थांच्या प्रेमामुळे आणि आमचे भाऊ यांनी फोन करून आवर्जून हे सांगितलं कार्यक्रमाची सेवा. आणि या ठिकाणी आल्यानंतर खरोखर आनंद वाटला. इथलं वातावरण पाहून, कलाकार वादक ते पाहून आणि विशेषतः त्यांची आज उपस्थिती आहे ते शरणाचे आदरणीय आमचे श्रद्धास्थान असणारे महाराज या ठिकाणी महाराज उपस्थित आहेत. आणि खरं त्यांच्याबद्दल जास्त काय बोलण्यापेक्षा ते न बोलणं खरं तर त्यांच्या जीवनामध्ये फार मोठं वैराग्य आणि फार मोठं जीवनामध्ये आध्यात्मिक कार्य उदाहरण आहे. त्यांच्याबद्दल आपण काय बोलावं. त्यासाठी घेतलेला अभंग जगनंदनी वैराग्याची मोठी म्हणतो निघूनवासी तुकोबारा यांचा हा उपदेश परत प्रकरणातील हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे महाराज जीवनामध्ये आल्यानंतर मानवी जीवन मिळाल्यानंतर जीवनामध्ये काय करावं आणि सारासार विवेक बुद्धीनं केलेला विवेक अर्थात केलेला विचार जीवनाला मानवी जीवनाला कशा पद्धतीने तारक करतो आणि तो तारक ठरलेला विचार त्यानं संत संगतीने कसा जीवनामध्ये अवलंबित करायचा, जीवनामध्ये कसा अंगीकृत करायचा आणि त्याच्यानंतर लौकिक जीवनामध्ये हा विचार प्रत्यक्ष सत्यामध्ये कसा आणायचा याचं यथोचित दिग्दर्शन करणारा हा आहे. अनेक अभंग उपदेश समाजाला उपदेश करणारे अनेक अभंग आहेत आणि खरं तर समाजाला उपदेश चालू संतांनीच करावा. संतांनी उपदेश समाजाला केल्यानंतर तो उपदेश समाजाच्या घरी उतरवू शकतो किंवा तो निश्चितपणे समाजापर्यंत जाऊ शकतो. जीवाला उपदेश केलेला जीवापर्यंत जाऊ शकतो. म्हणून जीवानं जीवाला उपदेश करू. डोळे देवानं जीवाला उपदेश करू. जीवानं जीवाला ते करू नये. जीवानं जीवाला तर तो विषय वेगळा, परंतु देवानं जीवाला सुद्धा इथे उपदेश केलेला आढळत नाही. परंतु एक वेळ असा वर्ग आहे जो की समाजाला उपदेश करणारा आणि तो वर्ग म्हणजे संतांचा वर्ग. समाजाला उपदेश फक्त संत करू शकतो. संतांनी अनेक वेगवेगळ्या विषयावरती उपदेश केला. अनेक विषय आहेत. एकही असा विषय नाही की त्या विषयावर समाजाला संतांनी उपदेश केला. प्रत्येक अगदी व्यावहारिक अर्थात लौकिक जीवनात लागतो, तो आध्यात्मिक जीवनात लागतो. प्रत्येक जीवनामध्ये साधू संतांनी प्रत्येक पावलाला समाजाला उपदेश केला. आता समाजानं ते कितपत अंगी बांधवलं हा एक शोकांची भाग आहे. हा वेगळा प्रश्न. परंतु प्रत्येक ठिकाणी समाजाला उपदेश करणं हे संतांचं अगदी कर्तव्य आहे आणि संतांनी तो केला. आणि त्यातल्या त्यात जीवनामध्ये मानवी जीवनाचं मानवी शरीराच्या मूल्य किती प्रमाणात आहे याचा उपदेश तर प्रत्येक अभंगामध्ये केलेला आहे. या ठिकाणी
महत्व सांगते की या ठिकाणी आल्यानंतर आपलं जे साध्य आहे, उद्दिष्ट आहे, त्या साध्यापर्यंत जीवाला जायचं. प्रत्येक जीव तो साध्य प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतो. अगदी मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत, अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत पहा. आपलं जे साध्य आहे त्या साध्यापर्यंत जाण्यासाठी जीव आटोकाट प्रयत्न करतो. रात्रीचा दिवस करतो, दिवसाची रात्र करतो. प्रत्येक क्षणाक्षणाला कष्ट करतो जीव केवळ आपलं साध्य प्राप्त करण्यासाठी. आणि ते साध्य केवळ जीवाला इतर शरीराने प्राप्त होत नाही, तर केवळ या मानवी शरीराने प्राप्त. जीवानं साध्य ठरवलं ते ज्यावेळेस जीव दशेला प्राप्त झाला त्याच वेळेस. परंतु जीव दशेला प्राप्त झाल्यानंतर खरा जीव साध्यापासून लांब गेला. जीवानं साध्य ठरवलं की तेव्हा जीव दशेला आल्यानंतर, आणि जीव दशेला आल्यानंतर जीव साध्यापासून लांब गेला. मुक्त होता प्रत्येक जण आपण मुक्त होतो. मुक्त असणारा जीव बद्ध अवस्थेमध्ये आला आणि साध्य जीवाला अगोदर जीवाला साध्य प्राप्त होतो. म्हणून परमार्थामध्ये दुसरं काही प्राप्त करायचं नाही, शास्त्राचीच प्राप्ती करायची. परमार्थामध्ये साधा नाही. परमार्थामध्ये आणि त्यामुळे आम्ही वारकरी संप्रदायामध्ये श्रेष्ठ मानतो. आणि जेव्हा सर्वश्रेष्ठ जो वारकरी संप्रदाय आहे त्यात एक मुख्य कारण आहे की वारकरी संप्रदायाने असा शोध लावला की या ठिकाणी आल्यानंतर मानवाला प्राप्तीची प्राप्ती करायची. अगोदर त्याला प्राप्तच आहे आणि त्याचीच प्राप्ती करायची. पण इतर मी एकात्म बोलत नाही, परंतु इतर संप्रदायामध्ये घ्या किंवा इतर धर्मामध्ये सांगतात, हो आमच्या मागण्या आपल्याला प्राप्त करायचे, चला आम्ही तुम्हाला देव दाखवतो, चला आम्ही तुम्हाला हे दाखवतो, चला आम्ही तुम्हाला ते दाखवतो. आणि बाहेर काहीच नाही, तर आतमध्ये आपल्याला प्राप्त केली. फक्त त्या प्राप्ताची काय करायची, प्राप्ती करायची. दुसरं काय करायचं. आणि जीव या ठिकाणचा चुकला. जीव या ठिकाणी आला, मुक्तावस्थेमध्ये होता, बद्ध झाला आणि त्याकडे आपलं साध्य शोधू लागला. आणि साध्य शोधत असताना जे आपल्या जवळच आहे, ते जर आपण दुसरीकडे शोधलं तर आपल्याला मिळतच नाही. दुसरा तिसरा विषय सांगत नाही. त्यासाठी माणूस रात्र दिवस धडपड करतो. त्याच्यासाठी धडपड करतो आपण दिवस अगदी फार धडपड. काही माणूस नोकरी करतो त्याच्यासाठी, लग्न करतो त्याच्यासाठी, मुलं बाळ प्राप्त होतात त्याच्यासाठी, संसार करतो त्याच्यासाठी, परमार्थ करतो त्याच्यासाठी. त्याचं काय नाव आहे, सुख. काय नाव आहे, सुख. सर्व प्रत्येक जण सुखासाठी सर्व इच्छाभूत कार्य करतो. आणि हे सुख माणूस कुठे पाहतो, बाहेर पाहतो. माणसाला वाटतं आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, आज नाही सुख मिळालं तर नोकरी झाल्यावर सुख मिळेल, लग्न झाल्यावर सुख मिळेल, लग्न झाल्यानंतर जाऊ द्या एखादं मुलबाळ झाल्यानंतर सुख मिळेल, मुलबाळ जाऊ द्या एखादी मुलगी झाल्यानंतर सुख मिळेल. का मुलाकडून सुख मिळत नाही, मुलीतून तरी मिळेल. दोघे झाल्यानंतर याला वाटतं जाऊ द्या यांच्याकडून नाही, नातवा करून सुख मिळेल. नातवं पडतुलं खापर पडतुलं होतं तरी या विषयाला सुख मिळत नाही. याच्या गवऱ्या समस्यांना गेल्या तरी याला सुख मिळत नाही. तिथे गेल्यानंतर सुख मिळतं, आवाज नाही तोपर्यंत सुख. आपण सुख शोधतो बाहेर आणि त्याच्यामुळे आपल्याला ते मिळत. खरा सुखाचा पत्ता कुठे आहे, खरा सुखाचा पत्ता आपल्या जवळच आहे. तुझं आहे, तुझं पाठी बरी तू. आपण देवाला शोधतो म्हणजे देवाला आपण देव म्हणजे कोण, सुखरूपा ऐकता माझा पांडुरंगा काही सांगतो. देवाला माणसं शोधतात, पंढरपुराकडे जातीलच जाऊ नये असं माझं म्हणणं नाही. पण बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, जमोत्री देवाला वाटतं. एका साऱ्या माणसानं सल्ला दिला,
हो देवपा देवाने सांगितलं एवढा कंटाळून गेले आता असं वाटतं कुठेतरी लांब जंगला काढण्यात जावं. पण एक माणूस भेटला तुझे माणूस तुम्हाला देवा तुम्ही जंगलात गेला तरी माणूस तुमची पाठ सोडणार नाही. तुम्ही हो मी असा पुरवठा देव म्हटला की त्या ठिकाणी मुंगी सुद्धा येऊ शकत नाही अशा ठिकाणी. म्हणून देव केदारनाथला गेलो. देव बद्रीनाथला गेलो. केदारनाथला तुम्ही गेलात ना जाऊन आलो म्हणून सांगतो. त्या ठिकाणी गेलात ना तर माणसाला परत जाण्याची इच्छा होत नाही. त्याला वाटतं आता या ठिकाणी मोक्ष होईल. तिथे त्या गाडीत जर बसला तो तर गाडीमध्ये बसल्यानंतर त्या व्हॅली जर पाहिली तरी तर खाली 10,000 फूट आणि वर पाहिलं तर वरही 10,000 फूट. माणसाला वाटतं नेमकं जाऊ कुठून आणि जातानंतर रस्ते जे असे तिथं खडा अजिबात नाही. फक्त एक गाडी एसटीच्या बारकी मिनी बस असते तेवढी. त्याच्यानंतर सायकल किंवा माणूस जरी माझ्या जायचा म्हणून कळत तरी जात नाही. इतका विचित्र रस्ता आणि त्या रस्त्यानं ऐक्या डोंगर कपारीमध्ये बर्फामध्ये तो देव जाऊन बसलाय आणि तिथं सुद्धा माणूस जायचा राहिला तिथं सुद्धा गेला. मला सांगायचा होता जिथे देव जाईल तिथे मानव गेला त्याला बाहेर सोडण्यासाठी आता कोणा झाला नारद मुनी भेटले देवबापांना. देवबापा म्हणला भगवंत होते देवा कंटाळले त्या माणसापासून वैतागलो. सारखा मला भेटायला तो संसाराची दुःख माझ्या पुढे ऐकून आता नको झालंय काय करावं ते कळेना. नारद म्हणजे देवा हो तुम्हाला माणसाचा स्वभाव माहिती. माणसाचा स्वभाव काय माहिती का सगळं बाहेर पाहिजे आतमध्ये न पाहणं सगळं बाहेर पाहायचं. काय झालं तरी माणूस म्हणतो त्याच्यामुळे झालं त्याच्यामुळे चुकलो त्याच्यामुळे असं झालं. स्वतःमध्ये काहीच पाहत नाही. स्वतःमध्ये दोष पाहत नाही माणूस दुसऱ्यामध्ये दोष पाहतो. तोच आता त्यानं कसं केलं स्वतःमध्ये माणूस पाहत नाही. नारद म्हणला हेच तुम्हाला कामयाबी सूत्र तुम्ही एकच करा बाहेर जाऊया त्याच्या आतमध्ये लपून बघा आणि आतमध्ये गेला की मग माणूस पाहत नाही. जीवाच्या अंतःकरणामध्ये भगवंत आतमध्ये आता सुख ज्याला आपण म्हणतो ते सुख आतमध्ये लपलेलं आहे आणि आपण त्याला बाहेर पाहतो. त्याचा हृदयामध्ये सर्व सुखाचा राम ही रास्ता सीता त्याच्या हृदयामध्ये राम वासुता सर्व सुखाचा आराम. हृदयामध्ये आतमध्ये अर्थात तो आपल्याला काय आहे प्राप्तच आहे. काय आहे तो प्राप्तच आहे आणि फक्त त्याची प्राप्ती करून घ्यायची. आपण त्याला बाहेर पाठवावं बाहेर खूप पाठवावं काय त्यांची देवाने खूप मिळवलं नाही. देवाने खूप मिळवलं नाही. आपण बाहेर खूप पाहतो आपल्याला याच्यापासून सुख मिळेल त्याच्यापासून सुख मिळेल आणि मी सांगत असतो या ठिकाणी प्रत्येक जण भिकारी प्रत्येक जण कशाचा सुखाचा भिकारी. प्रत्येक जण वाटतं मला याच्याकडून सुख मिळावं मला त्याच्याकडून सुख मिळावं याच्याकडून काकाकडून मिळावं मावशीकडून मिळावं वडिलांकडून मिळावं मुलांकडून मिळावं पत्नीकडून मिळावं. काय प्रत्येक जण या ठिकाणी भिकारी आहे आणि त्याच्यामुळे या ठिकाणी बाहेर आपल्याला सुख याचं सुख नाही याचं सुख नाही याचं सुख नाही. सुख नाही त्याचं सुख नाही या 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 संसार नगरी बाजार भरला गबाई. आपण ते बाहेर शोधतो आणि ज्या दिवशी आपण आतमध्ये त्याला शोधतो त्या दिवशी मानव सुखी होतो. संतांनी एवढं केलं संतांनी बाहेर शोधलं नाही.
त्याला आतमध्ये होतो. कोणत्याही प्रसंगामध्ये ह्याला कठीण प्रसंग दुःखाचा प्रसंग येऊ द्या, माणसाला ज्या दिवशी तो आत पाहतो आपल्या आतला आवाज ऐकतो त्या दिवशी त्याला शिक्षा होत. त्यानंतर जोपर्यंत माणूस आतमध्ये पाहतो आणि बा तो जुन्या कालावधीमध्ये एवढ्या सुविधा नव्हत्या, काही नव्हत्या. 2 सेकंदात माणूस कुठला माणूस अमेरिकेमधल्या माणसाला बोलतो, तिथला माणूस अमेरिकेतल्या माणसाला बोलतो आणि त्याला त्याची सेवा त्याने अमेरिकेतल्या माणसाला पाहून बोलतो. तो कसा आहे कसा नाही, एवढं विज्ञान वाढले, एवढं तंत्रज्ञान पुढे गेले, हे सर्व बाहेरचं पुढे गेले. पण समाधान काही समाधान जुन्या काळामध्ये तुम्ही हात ठेवू तुमच्या काळामध्ये काय होता आज काय आहे. एवढं युग वाढलंय, परंतु सर्व युग एवढं वाढलं असताना सर्व थोडी माणूस अमेरिकेचा माणूस जवळ आला, माणूस माणसा जवळ निघताना कशाला आलाय, शरीराला आलाय, मनाला आला. एवढं माणसं थोडे जग एवढं विज्ञान सांगत जवळ आले, एवढे जवळ आले, जवळ आले तेवढंच लांब. जुन्या कालावधीमध्ये एखादं लांब आलं, आपला मुलगा जर बाहेर असला पुण्याला शिकवत असला तर त्याचं पुत्र आलं तर काळात गाव जमा व्हायचा पुत्र वाचायला आणि ते पुत्र वाचला तर एवढा आनंद व्हायचा त्या शब्दामध्ये असतं. तो आनंद आता फोनाने होतो, तो आनंद फोनाने होत नाही. आता रोज त्याला कोण सांगायचा मुद्दा, माणूस बाहेरून लागलाय पण आतमध्ये लावला नाही. आतमध्ये जे आहे जोपर्यंत मानव आतमध्ये सुधारत नाही तोपर्यंत मानवाची सुधारणा. आपल्या जवळच आहे, आपल्याला प्राप्त आहे आणि ही प्राप्ती आपल्याला ज्या शरीरात पाहिजे त्या शरीरात गर्दी करून देते. ते शरीर म्हणजे मानवी शरीर. इतर शरीरामध्ये तो प्राप्त असतो काय आहे तिथे आहे, परंतु त्यांना तो कळत नाही की आपल्यामध्ये तो बसला आहे. प्रत्येक जीवामध्ये प्रत्येकाच्या शरीरामध्ये तू बसलाय, परंतु एक नेम असं शरीर आहे की त्या शरीराला कळतं ते आपल्या खावा. आणि आपल्या हा वस्तीला कळणारं शरीर म्हणजे मानवी शरीर. की आपलं आपल्याजवळच असतो पण आपल्याला माहिती मला सांगा, आपली शेती असते आणि शेतीमध्ये आपल्याला आता काय करायचं ते आता बागायत करायचं. बागायत करायच्यासाठी काय लागतं, पाणी लागतं. मग पाणी लागतं तर मग ते पाणी जर पाहिजे असतं कुणाला बोलतो आपण, कुणाला बोलतो, पाण्याला बोलतो. आणि तो पाण्याला काय करतो आपल्याला सांगतो या ठिकाणी पाणी आहे आणि तो पाणी आपण चाळीस करतो. अगदी जवळ पाणी गोड जरी मागला तुमची आलेली मागायला घेऊन जाईल. आपण गोड देतो, गोमात चांगल्या पद्धतीने पाणी. मला सांगा शेत कोणाचं, पाणी कोणाचं आपलं, तर चालणार कोणी पाहणार. आपल्याला माहिती होतो आपलं प्राप्ताची प्राप्ती करून दिली, परंतु त्यांनी आता ती काळजी नाही. आजीवराच्या नाणी मुली स्नान करण्यासाठी गेल्या, स्नान करण्यासाठी गेल्या. आता मुंबई झालं होतं मग ते जुन्या काळामध्ये आज काळात आता ते काय राहिलं नाही. आता ते सोन्याची एवढं मागणार तसं इन्व्हेस्ट करायला तरी काय करायचं. जुन्या काळामध्ये जेवायला रोज काय करायचे चालू ठेवायच्या. पण आता काय झालं चालू ठेवल्यानंतर ती विस्मरण झालं, विसरून गेल्या. आधी काही घरामध्ये आल्या आणि घरामध्ये आल्यानंतर सुनबाईला म्हणतायत गडबडून गेला, स्नान वगैरे झालं, जेवण वगैरे झालं. आज त्यामध्ये पाहताना नाकाकडे लक्ष दिलं तर लस नाही
आणि आजीबाई एवढ्या घाबरल्यानंतर आता दोघी सुनबाई होत्या. आता सुनबाईला बोलवलं ऐकल्यानंतर प्रत्येक सुनबाईला बोलवलं. ओ हे सुनबाई, तू माझी लस पाहिलीस का? तिला सांगितलं तू पाहिली का? तिला सांगितलं तू पाहिली का? आता ते तिघी म्हणजे काय आम्हाला माहित नाही, आम्हाला काहीच माहित नाही. मग त्या त्यांनी मीच आजीबाईंकडे पाहिलं. आजीबाईंकडे मीच पाहिलं. ते हसायला लागला. आता त्याची बात उठली हसत होती. आता त्या दोघी होती तिला दुनिया करायची मग ते हसल्या. तर आपलं काय खरं नाही. पण आता नवीन जरा उंच कामाची चोपडवाली होती. त्याच्यामुळे आधीच्या माणसं लागली हसायला. तेव्हा तिच्यामध्ये असं लोक तुला कळणार नाही काय गोष्टी तुम्ही आहो काय त्यात काय हसण्याला आता जोक झाला म्हणून मी हसले. म्हणजे जोक झाला पण पहा म्हणजे काय होते ते. आता ते आपल्याला हे का तू घेतली का? तुम्ही आहो मी नाही घेतली. म्हणजे सांगतेस का नाही? आता ती सांगायला नाही गेली. आता काय करावं ते आता सासूबाईने जे आता हरिपाठ सुरू केला. हरिभोके म्हणा शिळ्यांचा हरिपाठ. आता ते हरिपाठ सुरू केला तर तुम्ही सांगायला गेले. आता ते काय करावं मग दोन सुरुवात म्हणजे आपल्याला म्हणजे तूच सांगायला तुला कसं सांग. आता गमत अशी की काय तुला सुनबाईने एक मोठा मला मोठा आता आणल्यानंतर सासूबाईला सांगितलं शिळ्याचा आता गोटी शिळ्याचा हरिपाठ चालू होता. तेवढ्यामध्ये त्या सुनबाई मोठा घेऊन पुढे उभ्या राहिल्या. तर सासूबाईने ती लस आहे आता वर पाहायला गेली. वर पाहायला गेल्यानंतर ती आता माझ्या जवळ ऐकून गेलं मला का सांगितलं यावं मग तेव्हा आणि हातची तुम्हाला करायला नको का हे काय पाहिलं नाही स्वतः जवळ असताना करून घ्यायला आपलं आपल्या जवळच नाही परंतु आपल्याला ते कळत नाही. दाखवून आणाला तसं या शरीराला ते प्राप्त होतं परंतु कधी प्राप्त होतं एखादा सांगणार संतांनी संत जे सांगणारे आहेत त्यांनी उपदेश करून समाजाला हे सांगितलं बाबांनो याच साधनाने आपल्याला प्राप्ताची प्राप्ती होती. आयुष्याच्या साधन सच्चिदानंद आपल्याला आयुष्याच्या साधनाने हे सच्चिद आनंद स्वरूप कधी आपल्याला मिळू शकते. अर्थात या शरीराच्या म्हणून या शरीराचे एवढं महत्व आहे. या शरीराचा प्रत्येक क्षण अतिशय महत्व. तुकोबारांना काही विचारलं या क्षणाचं मूल्य तुम्हाला सांगता येईल का? या शरीराच्या क्षणाचं तुकोबारांनी मला तर कशामध्ये सांगता येत नाही. पण मी एक सांगेन निरुतुल्य बुद्धी स्वर्ण न मिळे एक अक्षर लढणे हो. शरीराची किंमत तुकोबारांनी त्यांना शरीराची किंमत सांगितली. मेरुतुल्य पृथ्वी दिधया सुवर्ण. मेरुतुल्य पृथ्वी अर्थात मेरू पर्वत आणि पृथ्वी यांचं माप केल्यानंतर तेवढं सोनं बघितलं दिधया सुवर्ण न मिळे एक क्षण तरी सुद्धा एक क्षण सुद्धा शरीराचा लोक नाही. आणि आपण किती क्षण वाया घालवतो. काय काय क्षण नाही त्यांचा आयुष्य वाया घालवतात. काय काय गटात करून घालवतात. आता मला सांगा काय काय असतात म्हणजे काय कचरा पिढी का कचरा किती येतात त्याच्यामध्ये गुटखावर तंबाखूवर सिगरेटवर बिडीवर दारूवर आता एकाच्यामध्ये टाकतात कचरा पिढीमध्ये टाकतात. कचरा पिढी इंद्रियवर कचरा पिढी जबरदस्त माणसं असतात ज्याला क्षणाचं मूल्य कळलं नाही ते याचा वापर वेगळ्या पद्धतीने करतात. पण महाराज म्हणतात याचा एक एक क्षण फार आपला बहुमूल्य किमतीचा आहे आणि त्याच्यामुळे जीवनात मिळालेला प्रत्येक क्षण विचार करून घालून अभंगाच्या
प्रत्येक क्षणाला विचार करा. खरं तर मानवी शरीर, मानवी देह मिळाल्यानंतर तो मेला तो फक्त एका गोष्टीचा आहे आणि ते म्हणजे विचार. इतर शरीरानं विचार आणि इतर शरीर चांगले होते, परंतु मानवी शरीर आणि विचार या गोष्टी मात्र निश्चितच संगम होत आहे. या गोष्टी मात्र निश्चितच एकमेकाला परस्पर पूरक आहे. या गोष्टी एकमेकाला निश्चितच अनुकूल आहेत. इतर बरं सांगा, कुठला विचार करतो का? कुठला विचार करतो? खरंच नाही, अजिबात विचार करणार नाही. वाघ विचार करतो का? नाही विचार करतो. बघा गाडा विचार करतो का? गाडा विचार केला कचरा लोक म्हटला गाडा विचारच करत नाही. म्हशी विचार करतात का? नाही. बैल विचार करतात का? नाही. शाळा विचार करतात का? आणि त्यांनी जर विचार केला असता, त्यांनी जर विचार केला असता तर या पृथ्वीवरती मानवाच्या संख्येपेक्षा प्राण्यांची संख्या कितीतरी पटीने जास्त. आणि त्यांनी जर मग विचारच केला असता तर मानव राहिला असता. अरे 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 मला सांगा, मानवाचा एवढा अन्याय. हाच मानव, एकटा मानव घेतला, एकटा मानव आणि एका साईडला हत्ती वगैरे जाऊया, एक पुत्र, एक साधं पुत्र, एक मानव आणि एक पुत्र यांची जर जोड लावली तर कोण कुणाला काय मार्ग झाले? अहो पुत्र यांचे म्हणतो नाही, परंतु एकट्या मानवाने या विचाराच्या सह्यानं पुत्र जाऊ द्या, गाढव जाऊ द्या, बैल जाऊ द्या, वाघ हत्ती सारख्या सुद्धा नाही होतो. पण त्या हत्तीमध्ये ठरवलं ना की माणसाला पुत्र ठेवायचा तरी माणूस राहू शकतो नाही. पण का तसं होत नाही त्यांच्याकडे विचार. शिकाय पाप पुण्यदानी उत्तम धर्म भोग भोग काही उपजताची मरती मध्ये अंग होती वांगुळमुखी. त्यांना विचार सामर्थ्य नाही. हो त्यांनी विचार केला असता तर चांगला विचार केला असता. मग आपल्याला पण ढकलायची गरजच नव्हती. मशीन आपल्याला घरी बसावं लागला. आणि त्यांनी चांगला विचार केला असता तर ते सत्याला सुधार येते. आणि त्यांनी जर पावला विचार केला असता तर माणूस येते. मशी बाहेर जर पावलं केली माणूस राहणार नाही. का? त्यांच्याकडे तेवढी क्षमता नाही, वैचारिक क्षमता त्यांच्यापर्यंत नाही. म्हणूनच मानवाला मोठं म्हणतोय. आणि मानव त्यावेळेस आपल्या स्तरापेक्षा, आपल्या वैचारिकतेपेक्षा खालच्या स्तराला येतो त्यावेळेस त्याला काय उपमा दिली जाते? नाही तरी काय
तुम्हाला आपण काही म्हणतो काही कळत नाही आपल्याला आपण काय बोलतो बिंदास माणूस काय करायचं अरे तुझे चारे काहीच कळत नाही आपण तुम्हाला बोलतोय कशा पद्धतीने बोलतोय कशा काही बोलतोय का म्हणून बोलतोय कुठं बोलतोय काय कळत नाही आमच्या अनुसंधान त्यांनी कुत्र्याला कुत्र म्हणलं आणि श्वान म्हणून आमच्या ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये ते गावाच्या कडेला जे असतात ना गोळा करायला स्वच्छ करायला गाव स्वच्छ करायला त्यांना कशाची उपाधी नाही ग्रामसिंह सिंहाची उपाधी दिली ग्रामसिंहाची त्यांच्या भाषेमध्ये फार मवाळपणा त्यांच्या बोलण्यामध्ये वेगळा वापर सांगायचा विषय ज्यावेळेस मानव हा दिलेल्या निश्चितपणाचा जो विचार आहे त्यापेक्षा खालचा विचार त्याने केला तर तो मानव हा मानव न करता तो कोण करतो पुढे घेऊन करतो म्हणून विचार करणारा प्राणी हा मानव म्हणून मानवाने सारा विचार हा विचार माणसानं करावा जीवनामध्ये विचार करावा विचार करतात विचारामध्ये सुद्धा प्रकार बरेच विचार आता विचार कधी करावा कसा करावा आणि कुठे करावा याची मत विचार कधी करावा कसा करावा आणि कुठे करावा या भाषी मत कधी विचार करून करत नाही काय माणसं विचार करतात पण कधी करत नाही काय माणसं काय निश्चित वेळ झालेली असते जीवनामध्ये पश्चाताप झाल्यानंतर पुन्हा विचार करतात अरे वाटतं एका शब्दात सांगता विचार करून बोलावं का बोलून विचार करावा विचार करून बोलावं निश्चितच त्याच्यामुळे पश्चातापाची वेळ येते पण काय काय उलट असते काय करतात बोलून विचार करतात आणि पश्चाताप करतात अहो मला सांगा हे गणित चुकल्यामुळं भले रसताना लागेल कोणतं गणित विचार करून बोलावं का बोलून विचार करावा या गणितामुळे बरेच जण विचार करून बोलतात ते सज्जन ठरतात आणि बरेच जण बोलून विचार करतात ते दुर्जन ठरतात एकच उदाहरण सांगेल बोलून विचार केल्यामुळे तो महाभारत जोडलं महाभारत कशामुळे जोडलं विचार करता कोणत्यामुळे ती काय म्हटली आंधळ्याची मुलं आंधळी आजची म्हटली आणि त्यांना प्रतिज्ञा कोणी प्रतिज्ञा केली प्रतिज्ञा केली आता मात्र आकडे राहिलं सांगायचं होत्या की जीवनामध्ये विचार करूनच पुढचं पाऊल टाकावं विचार कधी करावा कसा विचार करावा याला सांगतो काय माणसं कसा विचार करतील त्या सांगता येत नाही काय माणसाचं डोकं खाली असतं आपलं डोकं जर सरळ गेलं तर काय माणसं सरळ जातात असं वाट मारायला पण चित्र असतं ते म्हणतात काय नाही आपल्याला या मार्गे आवडीवर नाही तू माझे गुन्हे यायचे आपल्याला कुठून तरी जायचेच ना तू काय सरळ मार्गाला जातच नाही काय तरी त्याच्यामध्ये आरामात करणार सरळ मार्ग त्यांची विचाराची क्षमता विचित्र असते एक माणूस कोण कसा विचार त्या सांगतायत एक गोष्ट माणूस होता आपण रिटायर झाला होता आणि आपला खेड्यामध्ये होता पुन्हा खेड्यामध्ये आला आणि खेड्यामध्ये टेरेसवर जायचं आपलं आणि ते टेरेसवर दररोज आपण आता मग त्याला एक दिवस त्यांनी लहानपणी म्हशी सांभाळायचं म्हशी त्या टेरेसवर गेल्यानंतर दररोज जातायचा म्हशी आता त्या म्हशी दररोज जातायच्या दिसायच्या पण ते बऱ्याच दिवस झालं 10-15 दिवस झालं त्यांनी एक म्हैस पाहिजे त्याला आठवले मिळतावायची शिवतीची आठवण तशीच म्हैस त्या एका माणसाची दिवशी माणूस दररोज म्हशी घेऊन जायचा आणि त्या मुलाला पाय म्हशी वा आपल्या आवडीची म्हशी आणि त्यातल्या शिंग सुद्धा आपल्या आवडीची काय काय म्हशीची असे चांगली शिंग असतात अशी शिंग होती आता ती शिंग एवढी पारा भेटायला हे देव तिथे जवळ एवढी आवडायची ती म्हैस बाबा हा म्हैस आवडली आपल्याला त्याचा पुढचा विचार बाबा म्हशी म्हशीच्या शिंग पाहण्यासाठी किंवा कशी पाहण्यासाठी अनुभव घेण्यासाठी आपल्याला म्हशीच्या शिंगामध्ये उडी आणता येईल का आता हे विचार करण्याची पद्धत झाली
मला काय आहे बस एक दिवस विचार केला 2 दिवस विचार केला 15 दिवस नाही महिनाभर विचार करावा की या म्हशीच्या शेणामध्ये उडी उडी टाकायची महिना विचार केला विचाराने एक दिवस म्हशीकडे यायचा टाइम झाला स्वतःचा गडा तो उभं राहिलं आता मग धर्म आपला हरियाणीकडे बसावं का नाही मग धर्माकडे काहीतरी तो बिचारा आपलं भक्त होतं आणि तेवढ्यामध्ये म्हशी आल्या आणि म्हैस आली की या म्हाताऱ्यांची उडी हल्ली आपलं मोठे टाकली आतमध्ये उडी आता ती म्हैस काय तिला मारून जाऊन पडली म्हातारं मोठा मारून घेऊ आता ती म्हैस होती आता ती आतमध्ये उडी या म्हाताऱ्याने हल्ल्यानंतर म्हैस काय लागली होती का म्हैसी लागली तर लागली काय त्याला बोकायला म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात म्हैस आता ती काय म्हणजे आता म्हातारा बाबा विचारायला हवा लागल लाठी गोष्टी अरे बाब काय गेली बाबोळची आणि बाबोळ गुरुची काठी गेली म्हातारा फार विचारायला अरे आता विलंबर करून टाकला काय अंगावर काही ठेवलं नाही विचार म्हातारा फार व्हायच्या मुलीला बोलतो मोठ्या मोठ्याने ओरडते कुणी काय पाहिले कुणी माणसे आणि तो माणूस मला मशीनला मला अरे माझ्या दिवस म्हाताऱ्याने उडी आणली त्या मशीनीत म्हाताऱ्याला घेण्यात येत असेल अरे म्हातारा आहे का आम्हाला नावावर थोड्या लेखत आणली नाही तुम्हाला काय सांगू बोलले त्या म्हाताऱ्याला राहिले आपण सांगू विचार करा होतो त्याला आपला मशीला कसं आडवून थांबवतो म्हाताऱ्याला उडलं खाली घेतलं म्हाताऱ्याची होती अरे जवळ म्हणजे अरे मोठा काय कळतं का नाही अरे हा म्हणतोय मशीच्या शेणावर उडी आणली खरे का हो खरे अरे काय खरंय करतो अरे त्याला विचार तरी करावा का नाही मला होतो पण मग लोकांनी विचार मला अरे मला येणार काय समूह समजला काय येत नाही कोण नाही आपण ह्यावर विचार करतोय नाही हे काय विचार करावा विचारावर गोष्टी जो माणूस कसा विचार करतो कसा जो लहान मुल घ्या एखादं लहान मुल त्याच्या डोक्यामध्ये विचार आला मला काय नाही चांगल्यापैकी नोकरी लागली चांगल्यापैकी पगारावर जावं आणि खऱ्या कंपनीचा मालक व्हावं असं लहानपणापासून जर त्यांनी विचार केला एखाद्या मुलाने विचार केला काय नाही मला पकवान वाजवत पाहिजे लहान मुलावर म्हणून लहान मुलावरचे विचार बिंबवायचे कारण लहान मुलावर आपण त्याचे विचार बिंबवले आपलं वेगळं आपण त्याच्या डोक्यात तिकडच काहीतरी घालतो त्यामुळे मला माणसं गेले का आता खायचं द्यायचं होईल तुमचं काय आपलं आमचं काय म्हणजे काय काय म्हणतो काय सांगता येत नाही एक मत कसं काय काय बरं चाललंय का चांगला नोकरी दुसरा चांगल्या चित्राकडे काय सांगायचे ते सुद्धा तुमच्या हातात गोंगरच ठेवले असेल काय करावं त्याला काहीतरी सांगा काय म्हणतो विचार काय सांगता येत नाही लहानपणापासून त्याच्या मनात जर विचार बिंबवून निश्चितच एखाद्या मुलानं ठरवलं बस इंजिनियर व्हायचं एखाद्याने ठरवलं डॉक्टर व्हायचे तो होऊ शकतो निश्चित होऊ शकतो आणि एखादे पहा जर विचार केला तर एक विचार आणि त्याच्याबरोबर प्रयत्न पाहिजे नाहीतर नुसतं ठरवायचं मी डॉक्टर होतो आणि त्याचे प्रयत्न त्याचे काहीच नाही झोप करायचे अभ्यास करायचा नाही डॉक्टरचं काय डॉक्टर म्हणून विचार काय म्हणतो फार मोठं व्हायचे विचार जर मोठे असतील तर तू मोठा होतील त्याचा मोठा होणारच नाही विचार जसे तसं मग भिंगुटी अशी भोंगा असतो ती एका आईला धरून आणते आणि आपल्या बिळामध्ये ठेवते आणि बिळामध्ये ठेवल्यानंतर ती भिंगुटीच्या आईला कोची मारते निरीक्षण किती बरोबर आहे किती शुद्धी परीक्षण आणि अशा हजारो आपल्या बुद्धीच्या विकल्प
आई आल्यानंतर त्या विभूतीने मूर्ती मागवच्या आईला 1 दिवस 2 दिवस 3 दिवस असे अनेक दिवस झाल्यानंतर ती पुन्हा विभूती येतच नाही. पण त्या आईला असं चिंतन असतं किती विभूती येईल, केव्हा विभूती येईल आणि मला कुठची मारेल, केव्हा विभूती येईल आणि मला कुठची मारेल. असा विचार करून करून आई काय होते, आई ती काय होते, तुका म्हणे त्याचा विचार बनावले आई सुद्धा काय होते, मला जर ती आई विभूती बोलत असेल तर आपण जर एखाद्या गोष्टीचा विचार करता आपण ते का होऊ शकत. मग आपण विचार जर संतांनी विचार केला, त्यांना असा विचार केला, देव देव म्हणजे आहेच आणि आम्ही म्हणजे देव, देव वेगळा नाही, बस माझ्यापेक्षा देव वेगळा नाही. आणि त्याच्यामुळे त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी जे परमात्मा तत्व आहे ते प्रत्येकामध्ये पाहिजे आणि त्याच्यामुळे त्यांना देव स्वतः आपला वाटला, माझा वाटला. देव माझा मी देवाचा तिच्या मारी सत्य माझा तिच्या मारी सत्य माझा देव माया देव देव माझा मी देवाचा देव माझा मी देवाचा देव पहावया गेलो देव त्यांचा विचार देवमय होता आणि त्याच्यामुळे देव आपल्याला मानव होता. गोविंद गोविंद मना लागले मग गोविंद देवाया वेदना देवाया विचार कोण कसा करेल याच्यावर आपण जर विचार चोराचा केला तर आपण सुद्धा चोरच बोलतो. आपण जर विचार सज्जनाचा केला तर सज्जनच बोलतो. आपण जर विचार दोषेवाल्याचा केला तर दोषेवालीच होतो. आपण जर विचार देवाचा केला तर देवाकडेच जातो. देव विचार करण्यावर आवडतो. हा विचार करावा. ज्यांना भगवत करून नाही ते जे आहे तो जो देह आहे तो देह काही गोष्टी आपल्याकडे नाही. तो जोपर्यंत तो आहे तोपर्यंत प्राप्ती करून जोपर्यंत साधन आहे तोपर्यंत साध्याची प्राप्ती करून. कारण का साधनच असं आहे की साधन टिकाऊ स्वरूपाचं साधन टाकाऊ स्वरूपाचं अर्थात नाशिवंत स्वरूपाचं आहे अभंगाच्या द्वितीय जन्मात.
म्हणजे देहाला दोन उपमा रुपये एक तर जाणार आहे त्याचा येतो जाणार आहे आणि दुसरी गोष्ट तो जात आहे नाशिक आणि दोमत अशी त्याच काळात नाही जास्त म्हणजे जाणार असतं ना ते जास्त दुःख देणार आणि ते नाशिवंत असतं ना ते जास्त दुःख जे शाश्वत आहे ते दुःख देत नाही आणि जे राहणार आहे ते दुःख देत जे जाणार आहे 100% आपल्याला त्याच्यापासून दुःख मिळतं ते सर्व जाणारच आणि त्याच्यापासून दुःख मिळतं ते सर्व नाशिवंत ते कोणतीच गोष्ट शाश्वत स्वरूपाची आपल्याला सर्व काही नश्वर पदार्थ आहेत सर्व जगतामध्ये प्रत्येक पदार्थ आपण घेतला तर नश्वर पदार्थ रती माई नाशी आधी आणि अवसान त्या सर्व काही पदार्थांना म्हणतात नाशिवंत घ्यायचं आणि तो जाणारा सकळ सकळ क्षेत्रामध्ये साधू संतांचा एक क्षेत्र म्हणजे कोणी घेतलेली मोठी काय आजकालच्या आधुनिक तरी नव्हती कुठे क्षेत्र कोणताही काय त्याच्यामुळे जुळवायचे एकाला एक मला मागवायचं काला का जुळवायचं जुळवायचं
त्यांचा एक एक शब्द म्हणजे एका शब्द म्हणजे एक एक भेद, एका भेदाची तुलना करतात, एका शब्दाला म्हणून एका अक्षराला त्यांचं एक अक्षर सुद्धा भासून असतो, त्यांचा काना सुद्धा भासून असतो, त्यांचा मात्रा सुद्धा निरर्थक नसतो, त्यांची व्याधी सुद्धा अर्थात विना सर्व काम सकल शब्द वापरला. सहजा कधी वापरणार सकल म्हणजे का आपल्याला सकल जीवनामध्ये हे शरीर आपलं सकल स्वरूपाला जाणार. सकल म्हणजे प्रत्येक कालावधीला सकल कार्य नसलं सकल प्रत्येक कार्यांना असं वाटेल का की मी आज नाही 1 तासात नाही 2 तासात जाणार नाही. प्रत्येक बरोबरी काळ आज आपण बसलाय प्रत्येक क्षण जरी गेला प्रत्येक क्षण परत येणार. प्रत्येक क्षणाला माणूस सुटतो, प्रत्येक क्षणाला माणूस आपलं आयुष्य संपून चाललाय. आणि आपल्याला ते दिसत नाही तो हार वेगळा आहे, आपल्याला दिसत नाही. आणि ज्याला कळतं ती सचिन म्हणले जातात, ते विषय जाणकार म्हटले जातात. त्या दशरथाला ते ताकद आणि त्या विषयामध्ये टाकायचा आरसा करतात.